कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील शनी देवस्थान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त दिंडीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या दिंडीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। तसेच बालगोपाल आणि कीर्तनकार यांनी देखील या दिंडीमध्ये सहभाग नोंदविला होता। यामध्ये महिलांनी फुगडी खेळत तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत महिलांनी कळस आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन मोठ्या उत्साहात दिंडीमध्ये सहभाग नोंदविला होता। भाविक भक्तांनी आणि सुखदेव महाराज यांच्या हस्ते शनी मूर्तीचे जल, दूध, दही आणि तेलाने अभिषेक करण्यात आला आणि पूजन देखील करण्यात आलं। त्यानंतर महाआरती घेण्यात आली होती। आलेल्या पाहुण्यांचा आणि शनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगी देणाऱ्या दात्यांचा सन्मान देखील करण्यात आला। यावेळी मनोज पवार यांनी 51,000 रुपये मंदिराच्या बांधकामासाठी दिले। यावेळी आलेल्या हरिभक्त परायण यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। आज या ठिकाणी शनी जन्म उत्सवाच्या निमित्तानं नाशिक, औरा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा चौकून आलेले सर्व भाविक सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी अगदी आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी शनी जयंती उत्सव साजरा झालेला आहे आणि या उत्सवासाठी परिसरातील भरपूर मंडळी या ठिकाणी आलेले आहे। आणि दुसरी एक गोष्ट अशी की आपल्या कन्नड तालुक्याचे भावी आमदार मनोज भाऊ पवार हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आमचे लाडके भक्त असणारे आपल्या तालुक्याचे नेते बबनरावजी बनसोड हे सुद्धा या ठिकाणी आले। त्यानंतर आमचे रवींद्र महाराज माले, मधुदादा फटोळ आणि सर्व जन समुदाय या ठिकाणी आलेला आहे। त्याबद्दल या ठिकाणी शनेश्वर भगवंताला अशी आराधना करतो की सर्वांना सुख, शांती, समाधान, जीवनामध्ये आनंद लाभो, एवढीच या ठिकाणी शनेश्वर भगवंताला आराधना करून शुभ आशीर्वाद देतो। शनेश्वर भगवान की जय। आज वाकी क्षेत्र येथे सकाळपासून मी जे या ठिकाणी बघत आहे श्री श्री 1008 सुखदेव महाराज यांच्या अधिपत्याखाली शनी महाराजांचा सकाळी अभिषेक करण्यात आला। त्यानंतर एक सामूहिक दिंडी या ठिकाणी काढण्यात आली आणि त्या दिंडीमध्ये बहुसंख्य महिलांचा समावेश त्या ठिकाणी होता, पुरुषांचा समावेश होता आणि फुगाडीच्या तालात रांगोळी फुलांच्या वर्षावामध्ये या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरी करण्यात येत आहे। तसेच आता देखील एक महाआरती या ठिकाणी संपन्न झाली आणि ह्या ठिकाणी आल्यापासून खूप असं एक आनंदमय आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी मला वाटले आणि खरोखरच दरवर्षी या ठिकाणी सर्वजणांनी या ठिकाणी येऊन या वाकी क्षेत्र कन्नड तालुका या ठिकाणी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्व शनी भक्तांना या ठिकाणी नम्र विनंती करतो व हार्दिक शुभेच्छा देतो।